नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक भयानक आणि वेगळा असा अनुभव सांगणार आहे. भूत, आत्मा असं काही ऐकलं तरी भीतीही सर्वांना वाटते. परंतु सगळ्यांच्याच मनात एक कुतूहल असते की असे खरंच काही असते का नाही. सर्वांनी भूताचे अनेक प्रसंग मोठ्या माणसांकडून ऐकलेले असतात, पण जोपर्यंत आपल्याला असा एखादा अनुभव येत नाही तोपर्यंत आपला विश्वास बसत नाही. असेच काही झाले माझ्यासोबत. मे महिना, सूर्य अगदी आग ओकत होता. गार हवेचा काय पत्ताच नव्हता. त्यात दररोज कॉलेजला ये जा, घामाने जीव अगदी नको नको झाला होता. उन्हाच्या झळा डोळ्याने बघता येत नव्हत्या. फॅन जरी लावला तरी गरम हवा येत होती. झाडे त्या रखरखत्या उन्हात एखाद्या मजबूत खांबासारखी उभी होती. जमीन तापली होती. झाडांची पाने अगदी कोमेजली होती. त्यात आमचं कॉलेजचं काम. मी व माझे मित्र कॉलेजच्या कामामुळे आणि ह्या उन्हामुळे वैतागलो होतो. वाट बघत होतो ती पावसाची आणि आमचं कॉलेजचं काम संपण्याची. सगळीकडे शांतता होती. अचानक ऊन दिसेनासे झाले, कारण सूर्य हा ढगाच्या मागे गेला होता. बघता बघता सर्वत्र गार हवा पसरली. झाडांची पाने जोरजोरात हलत होती. बघता बघता एक पावसाचा थेंब माझ्या हातावर पडला. मन अगदी प्रसन्न झाले. सर्वत्र पाऊस पडायला सुरुवात झाली आणि गारपीट पण त्याचसोबत चालू झाली. लहान मुले या पावसात भिजण्याचा आनंद घेत होती. तसेच त्यांचे पालक काहीतरी गरम खात पहिल्या पावसाचा आस्वाद घेत होते. सर्वत्र मातीचा तो सुगंध दरवळत होता. दुपारपर्यंत उकाड्याने कासावीस होणाऱ्या जीवाला आत्ता गारवा मिळाला होता. 2 दिवस कॉलेजला सलग सुट्ट्या आल्यामुळे व या झालेल्या पावसामुळे आम्ही कॉलेजच्या मित्रांनी एक दिवस कुठेतरी फिरायला जायचं ठरवले. सगळे पटकन तयार झाले, कारण उन्हामुळे सगळे त्रासलेले होते. त्यामुळे गार हवेत फिरायला सगळे तयार झाले. आता जायचे कुठे हा प्रश्न. सगळ्यांच्या मते मालवणला जायचं ठरलं. बाईकवरून जायचं ठरलं. मग ठरलेल्या दिवशी अगदी सगळी आवरून निघालो. आमच्याकडे टोटल 5 दुचाकी होत्या. जसे जसे आम्ही मालवणकडे जात होतो तसे वातावरणातील तो गारवा अंगाला स्पर्श होताना जाणवत होता. सर्वत्र हिरवळ पसरली होती. ती बारीक बारीक गावं येत जात होती. जुन्या प्रकारची घरे दिसत होती. घाट माथ्याचा रस्ता पूर्ण थकवा निघून गेला होता. तसे कोल्हापूर ते मालवण 8 तासाचा रस्ता आहे. अगदी वेळेत सगळं चालले होते. दुपारचे जेवण 3 वाजता करून आम्ही आमच्या मार्गाला लागलो. अजून 4 तासाचा रस्ता उरला होता. दुर्दैवाने घाटात एका मित्राची गाडी पंक्चर झाली. आता त्या घाटात मदत मिळायची काय आशा नव्हती. त्यामुळे आम्ही ती गाडी काही ना काही करत पंक्चरच्या दुकानापाशी घेऊन गेलो. या सगळ्यात 1.5 तास निघून गेला व घड्याळात 6:15 वाजले. पंक्चर निघले आणि परत 7 वाजता आम्ही तेथून निघालो. 3 तास अजून लागणार होते पोहोचायला. 1 तासानंतर एक चांगले हॉटेल शोधून नॉनव्हेज जेवण जेवलो आणि एका खेडेगावात असलेल्या पानटपरीवर पान खात उभे होतो. त्या पानटपरीचे मालक वयस्कर होते. त्यांनी सहज आम्हाला विचारले की इतक्या वेळाने कुठे चाललाय. मग आम्ही मालवणला चाललोय म्हणत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसे ते वयस्कर म्हणाले, इतक्या रात्री जाताय, पण रस्त्यात कोणी हाक दिली किंवा काय विचित्र दिसले तर थांबू नका. आम्हाला त्यांचं बोलणं पहिल्यांदा काही कळालंच नाही. आम्ही सगळी तरुण मुलं. फिरण्याच्या उत्सुकतेमुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिथून पुढे गेलो. सुमारे 8च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. अगदी प्रवासाचा आनंद घेत होतो. जसे जसे आम्ही पुढे जाऊ तसं हवेतील गारवा अधिकच वाढत होता. घाटमाथ्याचा रस्ता, त्यात गारवा, त्यामुळे रातकिड्यांचा आवाज हा कानावर पडत होता. तेवढ्यात माझी नजर रस्त्याला कडेला पडली. एक पांढरी साडी घातलेली म्हातारी हातात कंदील घेऊन उभी होती व गाडीला थांबवण्यासाठी हात करत होती. बाकी सर्वजण हे पुढे निघून गेले. या आजी इतक्या रात्री इथे या घनदाट जंगलात काय करतात, हा प्रश्न जरा मनाला सतवणारा होता. एक माणूस म्हणून मी माझ्या मित्राला गाडी कडेला घ्यायला लावली आणि त्यांना विचारलं, आजी इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे. मी प्रश्न विचारत होतो पण त्या काय उत्तर देत नव्हत्या. पण अचानक सर्वत्र शांतता पसरली आणि हवेत गारवा अधिकच वाढला आणि इतका वेळ शांत असणाऱ्या त्या आजी अचानक जोरजोरात हसू लागल्या. मी त्यांचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु तो नीट दिसला नाही. चुकून माझी नजर त्यांच्या पायाकडे गेली आणि मी पुरता सुन्न झालो, कारण त्यांचे पाय हे उलटे होते आणि पायाची नखेसुद्धा खूप वाढलेली. मी मित्राला तेथून लवकर चल म्हणत गाडी काढायला लावली आणि पूर्ण वेगाने तिथून गाडी पळवण्यास सांगितली. मी माझ्या मित्राला घडलेला काही प्रकार सांगितला नाही,
पण जसा मी त्याच्या गाडीवर हात लावला तसे तो अगदी भीतीने कापत होता. त्याचे अंगसुद्धा गरम झाले होते. मी त्याला विचारले की अरे तुझे अंग तापले आहे, मागे बस पटकन, मी गाडी चालवतो. तसे त्याने गाडीच्या आरशात बोट दाखवले आणि ते दृश्य बघून मी पुरेपूर गार झालो. कारण ती वृद्ध महिला हातात कंदील घेऊन आमच्या गाडीमागे धावत होती. आरशात तिचे प्रतिबिंब अगदी नीट दिसत होते. केस पूर्ण विस्कटलेले, तोंडावर रक्ताची धार, डोळ्याची बुबुळे पांढरी. हे सर्व पाहून मी तर जागीच शांत झालो. मनात देवाचे नामस्मरण चालू केले. 5 मिनिटाच्या या थरारक प्रसंगानंतर आम्हाला आमचे मित्र वाट बघताना दिसले आणि मी आरशात बघितले तर ती आकृती आता दिसेनाशी झाली होती. जंगलातून एक मोठी किंचाळी ऐकू आली आणि आम्ही धावत आमच्या मित्रांजवळ गेलो आणि घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यावर त्यांनी आम्हाला पाणी दिले व शांत केले. जरा वेळ होऊन गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की ती पांढरी साडी घातलेली ती म्हातारी आम्हाला पण दिसलेली, पण त्या पानटपरीवरच्या काकाने सांगितलेले आमच्या लक्षात होते. त्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही, कारण अशा घाटाच्या रस्त्यात अनेक अपघात झालेले असतात. कितीतरी जणांचे अतृप्त आत्मे इथे रात्रीचे भटकतात. त्यामुळे अशा जागी शक्यतो थांबायचे नाही. आपले नशीब चांगले, आपल्याला काही झाले नाही. आम्ही 1 तासात मालवणला पोहोचलो आणि येताना असे काही झाले नाही. आज त्या प्रसंगाला 3 वर्षे होऊन गेली, तरी आज तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो.